नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन किनारपट्टीवरील गावांमध्ये समुद्रकिनारी सापडलेला चरस लपवून ठेवल्याची शक्यता। 2024 साली पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकण किनारपट्टीवरती अनेक ठिकाणी चरसच्या पिशव्या भरतीच्या पाण्यामध्ये वाहून आल्याने आढळून आल्या। सुरुवातीला अशा प्रकारे चरसच्या पिशव्या रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आल्या होत्या। त्यानंतर श्रीवर्धन किनारपट्टीवर देखील चरसच्या पिशव्या भरतीच्या पाण्याबरोबर वाहून आलेल्या आढळून आल्या होत्या। त्यावेळी पोलिसांनी पंचनामा करून त्या ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला होता। नुकताच काही दिवसांपूर्वी शेखाडी गावातील एका वयस्कर इसमाला 8 किलो चरससह अटक करण्यात आली होती। प्रथम तो मोटरसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्याची झडती घेतली असता मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये काही प्रमाणात चरस आढळून आला। त्यानंतर पोलिसांनी सदर आरोपीची पोलीस कोठडी घेतल्यानंतर त्याला बोलते केले। त्यावेळी त्यांनी आपल्या जुन्या असलेल्या बोटीमध्ये अजून चरस दडवून ठेवला असल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो चरस ताब्यात घेतला। एकूण हस्तगत केलेल्या चरसाचे वजन जवळजवळ 8 किलोच्या आसपास असल्याचे पाहायला मिळाले। 2024 साली चरसची वाहतूक करणारी कोणती तरी बोट समुद्रातून जात असताना त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी होईल या भीतीने त्यांनी चरसच्या अनेक पिशव्या समुद्रामध्ये फेकून दिल्या होत्या। या पिशव्या भरतीच्या वेळेला वाहत वाहत समुद्रकिनारी येत होत्या। या पिशव्यांवर उर्दू अक्षरांमध्ये काहीतरी लिहिलेले होते। समुद्रकिनारी आलेल्या ज्या पिशव्या पोलिसांच्या निदर्शनास आल्या त्या पोलिसांनी हस्तगत केल्या, परंतु काही ठिकाणी नागरिकांना देखील या चरसाच्या पिशव्या हाती लागल्याचे बोलले जात होते। त्याचप्रमाणे काही आरोपी देखील या प्रकरणात अद्यापही अटक असल्याचे वृत्त समोर आले आहे। त्यामुळे किनारपट्ट्यांमधील गावांमध्ये पोलिसांनी व तपास यंत्रणांनी जर का जोरदारपणे तपास केला तर अनेक ठिकाणी दडवलेल्या चरसाचा साठा आढळून येईल। करोडो रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत केला जाईल। रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी या प्रकरणी लक्ष घातले तर नक्कीच किनारपट्टीमधील भागांमध्ये अजून चरसाचा साठा मिळून येण्याची शक्यता आहे। पोलिसांसोबत केंद्रीय तपास यंत्रणा देखील या कामांमध्ये लागल्यास रायगड जिल्ह्यातील अंमली पदार्थांवरील सर्वात मोठी कारवाई ठरू शकते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धर्मेंद्र प्रधान, श्रीवर्धन।